नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या द लर्निंग माइंड ह्या यूट्यूब चॅनलवर. मला खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस, कॉल्स येत होते की YCMचे असाइनमेंट्स अवेलेबल झालेले आहेत, परंतु त्यांच्या आन्सर शीट अवेलेबल नाही. आम्हाला त्या असाइनमेंट्स कुठे, कधी, केव्हा भेटणार आहेत, आम्ही त्या कशा अपलोड करायच्या आहेत. तर मग या संदर्भात खूप विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, YCMने असाइनमेंटसाठी एक वेगळी वेबसाईट ओपन केलेली आहे. YCMU ओएसिस ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम असं तिचं नाव आहे. तर तुम्ही गुगलला जाऊन ते सर्च करू शकता किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड? तर काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले असेल, काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नसेल. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले असेल त्यांनी येस या ऑप्शनवर क्लिक करून आपला PRN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, अशा विद्यार्थ्यांनी नो या ऑप्शनवर क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे PRN नंबर, पासवर्ड योग्य टाकूनही इनव्हॅलिड PRN नंबर असा दाखवलेलं जात आहे. तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. YCMच्या वेबसाईटला अजून आन्सर शीट अवेलेबल नाही, त्यामुळे ते इनव्हॅलिड दाखवतं आहे. पण जेव्हा केव्हा वेबसाईटला आन्सर शीट अवेलेबल होतील तेव्हा तुमचा PRN नंबर टाकल्यावर लगेच तुम्ही लॉग इन करू शकता. त्यामुळे तुम्ही अजून घाबरून जाऊ नका. आता तुम्ही फक्त एकच काम करू शकता की जे क्वेश्चन्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्याचे आन्सर शोधून तुम्ही ते प्रॉपर वेने स्ट्रक्चर्ड करून ठेवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा असाइनमेंटचे आन्सर शीट अवेलेबल होतील तेव्हा तुम्ही ते लिहून लगेच अपलोड करू शकता.